मित्रांनो, खरा म्हणजे श्रीनगरमध्ये भरपूर गरमी आहे, तरी पण श्रीनगरचे आज आपण साईट सीन करणार आहोत। आता आपण श्रीनगरचे साईट सीन करण्यासाठी निघलेलो आहोत हॉटेलमधनं। चला बसमध्ये बसूया आणि साईट सीनला निघूया। आम्ही बस सोडलेली आहे आणि दुसऱ्या आपल्या पाठीची जी बस आहे त्या बसने आपण जाणार आहोत शंकराचार्य मंदिरामध्ये। शंकराचार्य मंदिर दाखवतोय तुम्हाला कशा प्रकारचं आहे। आणि शंकराचार्याला जायसाठी तुम्हाला एक तर इथं ऑटो करायला लागतात, नाही ते या बस 50 रुपयात सोडतात। ऑटोवाले आता ताणून धरतात, 50-500 रुपये बोलतात, त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करा। फक्त काय आहे, ही बस थोडी पाठी जाईल आणि ऑटो पूर्ण जाते, पण त्यांचा रेट आहे 500। चाललेलो खराब बसमध्ये, पण बसवाल्यांचा राडा चालू होता का आमची सवारी तुमची सवारी, त्याच्यानुसार आता चाललेलो आहोत। टवेरा गाडी आहे तिच्यात चाललेलो आहोत आणि याचा किती आहे चार्ज? 50 रुपये तेवढाच चार्ज आहे। ही गाडी आपल्याला देवलापर्यंत सोडेल आणि हा उंच भरपूर मंदिर आहे शंकराचार्य, कारण की मी याच्या आधी देखील गेलेलो आहे। चला आता आपण आधी शंकराचार्य मंदिराच्या टेकडीजवळ पोहोचलेलो आहोत। हा उंच असा टेकडीवर बसलेला एक मंदिर आहे। चला मी तुम्हाला आतनं दाखवतोय कशा प्रकारचं हा। आता आपण कुठं चाललो आहोत? आपण आदि शंकराचार्य टेम्पल मध्ये चाललेलो आहोत सगळेजण। याच्या आधी तू गेलतास? हो, ही माझी दुसरी वेळ आहे। मी पण याच्या आधी गेलेलो आहे। एक शांत टेम्पल आहे का, एक समाधान, आपल्याला शांती आपण जिथं बोलतो तशा प्रकारचा टेम्पल आहे आणि उंच आहे, दगडी पूर्णपणे आहे। बघूया का आता यानं देखील दाखवू आपण व्यवस्था का कशा प्रकारचा हा टेम्पल आहे। दादा तुझं नाव सांग? माझं नाव समीर। एवढे दिवस दादा आमच्या बरोबरच आहे अमरनाथ यात्रेमध्ये, तेव्हाच आमची मैत्री झाली। तो राहते आपला इकडं खारेगाव ठाणा प्रशांत कॉर्नर जवळ। बाकी गोष्टी माहिती आहेत का नाही माहिती नाही, पण आपल्याला प्रशांत कॉर्नर नक्की माहित आहे। हा काश्मीर मधल्या श्रीनगर मधला शंकराचार्य मंदिर आहे। हा समुद्र सपाटीपासून 300 मीटर उंच असा मंदिर आहे आणि हा पूर्ण मंदिर हा दगडांनी बनलेला आहे। हा जर बघायला गेला तर शिव मंदिर आहे, पण शंकराचार्यांनी इथं भेट दिलेली आहे म्हणून याला शंकराचार्य मंदिर असं म्हटले जाते। त्याचबरोबर या पर्वताला देखील शंकराचार्य पर्वत असे संबोधले जाते। ते आपले काय मंचुरियन आणि याचा झाला का जुगाड? हे बघूया, त्याला सांगितलं बोलला 15 मिनिटं तरी लागतील। रेडी करून देते। काल तर काय 12 ते आता 12 वाजले ना, आपला कडक उपास झालेला आहे। आता खाणे का देखणे का सोमवार असल्यामुळे सगळी पोरं व्हेज खायला बसलेली आहेत, मी एकटाच नॉनव्हेज आहे। मग मी विचार केला बाकी काय खायच्या पेक्षा इथं साईडलाच एक KFC आहे, KFC मधनं घेऊया आणि खाऊया, खाण्याची मजा पण येईल। चला बघूया KFC मध्ये काय काय आहे ते। मी एकटाच नॉनव्हेज खाणार होतो म्हणजे KFC मध्ये, आता मात्र 3 जण अजून वाढलेत ना, अक्षय पण आलेला आहे व्हेज खायला। आता आपण मुघल गार्डन निशात जवळ आहे। याचा एंट्री तिकीट चिल्ड्रनसाठी 12 रुपये आणि अडल्टसाठी 24 रुपये आहे। त्याचप्रमाणे हा गार्डन सकाळी 9 वाजता खुलते ते 10:30 वाजेपर्यंत चालू असते। हा आपल्या पाठी जो दिसते तो त्याचा एंट्री तिकीट काउंटर आहे।
हा माझा मित्र नवीन झालेला निलेश आहे. हा काश्मीरला पहिल्यांदा आलेला आहे, त्यामुळं याला आपण त्याचा अनुभव विचारूया. कारण की तो गोरा घुमटा पण आहे, त्यामुळं तो त्याचा अनुभव सांगेल कसा आहे. पहिली गोष्ट तर इथे पहिल्यांदाच आलोय हा. आणि असं वाटलं नव्हतं की एवढे ऊन असेल. हा काश्मीर म्हणजे आपण थंड हवेचं थंड ठिकाण. हवेचं ठिकाण हेच समजतो, पण इथं आलं आणि इथं असं काय तसं वाटतच नाहीये. काश्मीरला आहे. म्हणतो याच्यापेक्षा बेटर आपलं महाराष्ट्र आहे. आणि इथे इतकं ऊन आहे, ते 40+ टेम्परेचर आहे आणि त्यामुळे जास्त असं फिरू शकत नाहीये. मी याच्या आधी पण आलेलो आहे, तेव्हा माझा अनुभव चांगला होता काश्मीरच्या बद्दल. पण आता काश्मीरच्या बद्दलचा अनुभवच बदललेला आहे. का मी कधीच आता काश्मीरला येणार नाही असा ठरवलेला आहे. ए दादा तुझा काय अनुभव आहे? खूप गरमी आहे काश्मीरमध्ये. तुझी किती वेळेला फेरी आहे? माझी दुसरी फेरी आहे. हा पण काश्मीरपेक्षा कमी राजस्थानच जास्त वाटतंय. फुल भरलाय, अख्खा घामान भरतोय. ए पोरांनो, आमचा अक्षय बघा काय बोलतोय. अक्षय तुझा काय आहे? अरे मग? सध्या एवढी थंडी आहे इकडं, मी माझा स्वेटर विसरलोय. मला असं वाटतं थंडीची मला आकडी येणार आहे. बाकी तर मी काय बोलणार नाही. आवड्या तुझा? सध्याच्या टाइमला मी माझं तोंड बघून थंडी किती आहे समजू शकताय. आताच्या टाइमला तरी सुमित काय बोलतोस? आधीच आम्ही काल आणि असल्या उन्हानं अजून काल काय वेस्टर्नची भाजी पाली आली. तरी थंडी आहे ना काश्मीरपेक्षा जास्त आपल्या माथेरानला असते. सांगते काय? नावाला काश्मीर पण आपल्याकडे आली फुल थंडी. पण मी एकच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतोय का याच्या नंतर तुम्ही कधी काश्मीरला येण्याची इच्छा बाळगणार आहात का? मेली इच्छा हा? मेली मेली माझी पण. काकींचा अनुभव घे. मी याच्या आधी पण एकदा आलोय, पण आता माझी इच्छा मेली. तेव्हा मला काश्मीरच्या बद्दल लय प्रिय वाटायचा, पण आता जिंदगीत नाही. काकी तुमचा काय अनुभव आहे कशाबद्दल? काश्मीर बद्दल? थंडी काय गरमी. तुम्ही पहिल्यांदा आलात का याच्या आधी पण आलत्यात? मग आता तुम्हाला काश्मीर कसा वाटला इथं? एकदम गरमी. इथं सगळी जण दमली आणि उन्हामध्ये करपलीत. बघितलेली आहे किंवा बघत आहोत ती मुघल गार्डन निशात बाग आहे. ही श्रीनगरमधली एक बाग आहे आणि डल लेकच्या समोरच ही बाग आहे. ही बाग महाराणी नूरजहाँ यांचे भाऊ आसिफ खान यांनी 1633 मध्ये बांधलेले आहे. आणि ही बाग खरोखर खूप सुंदर आहे. फक्त तेव्हा थंडीचा महिना पाहिजे, कारण की थंडीच्या महिन्यामध्ये ही बाग बघायला खरोखर मजा येईल. गरमीत आमचा वाट लागलेली आहे. आपल्या पाठी जो आहे नेहरू मेमोरियल बोटॅनिकल गार्डन आहे. याचा तिकीट ॲडल्टसाठी 30 रुपये आणि चिल्ड्रनसाठी 15 रुपये आहे. त्याचप्रमाणे फॉरेनरसाठी 100 रुपये. फॉरेनरसाठी 100 रुपये आहे. पाठी जो गार्डन आता आपण बघितला तो आहे जवाहरलाल नेहरू बोटॅनिकल गार्डन. याची स्थापना ही 1969 रोजी झाली आणि हा रेडी 1987 ला झाला. या गार्डनचं नाव जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या नावावरनं ठेवण्यात आला. या गार्डनमध्ये 17,000 1.5 लाखापेक्षा जास्त वनस्पती आहेत आणि हा गार्डन 17 हेक्टर मध्ये पसरलेला आहे. गाय बनकर हे काय हाय काय? पनीर बिर्याणी, खीर, रायता, डाल आणि पापड. आता यावर्षी आम्ही अमरनाथ 2024 आणि वैष्णव देवीची जी यात्रा केली याच वर्लीकर काकांबरोबर केली. वर्लीकर काका, तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव राजेंद्र काशीनाथ वडली. आणि काका बरेच वर्षापासून अमरनाथ यात्रा करतात. आज काका किती वर्ष झाले ते अमरनाथ यात्रेला? 2005 पासून ही यात्रा चालू केलेली आहे. आता जवळ माझे 17 ते 18 वर्ष झालेली आहे.
यात्रेला आणि कंटिन्यू पहिल्या दिवशी माझी दर्शन असते. आणि पहिल्या दिवशी दर फेरी पहिल्याच दिवशी आपण येतो का? दर्शन घेतो पहिल्याच दिवशी आपलं दर्शन असतं. आणि काका तुम्ही राहता कुठं? मी वडली कोळीवाड्यामध्ये राहतो. हा. आणि मी सर्व्हिसला ONGC मध्ये आहे. आणि काका आपले कोलीच आहेत, कारण की मी त्याच्या याला विचारलेला मुलाला, तर ते मला बोलले का आम्ही कोली आहोत. आणि काका जर समजा आमचे कुठल्या मित्राला जर यायचा असला कधी तर तुम्हाला सांगून नक्की आपण त्यांना भरपूर म्हणजे जी माझ्या तऱ्हेने जेवढी मदत करता येईल तेवढी. आणि काकांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते, कारण की मी आता आज नाही बोलला ते 7-8 दिवस झाले आम्ही सोबत आहोत. आम्ही काका नेहमी जेवताना आम्ही पहिले जेवतो आणि त्याच्यानंतरच काका जेवतात, कारण की मी 7 दिवस ऑब्झर्व करतोय का काका जेवताना नेहमी आणि प्रत्येक गोष्टी थोडीशी आमची पण आता आम्ही पण नवीन होतो, थोडीशी चिडचिड व्हायची की सकाळचे 3:30 वाजता रोज उठायला लागते, 3:30 वाजता रोज उठायला लागते. पण त्याची कारण तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही प्रवास करताना का यात्रेला आल्यावर तुम्हाला यात्रा बोलल्यावर अमरनाथ यात्रा जितका लवकर करणार ती तुम्हाला लास्ट दिवसापर्यंत समजेल. आणि त्याच्यानंतर जर कधी आलात तर तुम्हाला त्याची चिडचिड पण नाही होणार आणि काय वाटणार पण नाही. आणि घरच्याप्रमाणे वातावरणात असतं. नेहमी आपल्याला सगळी जण विचारतात बाबा जेवलात का, इतर सर्व गोष्टींची माहिती पण देतात. त्यामुळं खरोखर आम्हाला पण या यात्रेला येऊन खरोखर भरपूर मजा आली. आणि या गोड आठवणी घेऊन आम्ही जाऊ आणि अजून पण बरेच लोकांना सांगू का तुम्हाला जायचं असलं अमरनाथ यात्रेला तर काकांतर्फे जा, एकदम चांगला देतात आणि सर्व काही व्यवस्थित असते. आणखी एक मला कारण ही यात्रा ही खरंच म्हणजे खडतर आहे आणि जिथपर्यंत भोलेबाबांचं बोलावणं येत नाही तिथपर्यंत ही यात्रा कोणाची सक्सेस होत नाही. ते गेली वर्षे म्हणजे गेली आमचं मंडळ आहे बाबा अमरनाथ सेवा मंडळ, त्या मंडळातर्फे आम्ही गेली 28 वर्षे ही सेवा देतोय. यावर्षी मी आमच्या मंडळाचे पेलगाम मार्गे गेल्या, मला त्या पेलगाम मार्गे जाता आलं नाही म्हणून मी या बालतार मागे माझा थोडासा ग्रुप घेऊन आलेलो आहे. तर ही यात्रेमध्ये असं आहे की तुम्ही जेवढ्या लवकर हॉटेल सोडा तेवढा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर टायमावर पोहोचू शकता. तुम्ही जर हॉटेलमध्ये निघताना 1 तास तरी तुम्ही लेट केला तर पुढे तुम्हाला ते 5 ते 6 तास तुम्ही तुमच्या जो शेवटचा डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचायला टाइम लागणार. आणि काका ही यात्रा सेवा म्हणून करतात, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, कारण की विदाऊट प्रॉफिट काका ही सेवा म्हणून 28 वर्ष आतापर्यंत करत आलेले आहेत. आणि हे यात्रा करत असताना मला माझा भाचा ओंकार मिस्त्री, तसेच माझ्या भावाचा मुलगा यश वडलीकर, माझा स्वतःचा मुलगा शुभम यांनी मला, माझा भाऊ संदीप वडलीकर, अरविंद वडलीकर यांनी मला भरपूर म्हणजे मदत केली. त्याच्यामुळे ही एवढी मोठी यात्रा मी सक्सेस करू शकलो, म्हणजे माझ्या एकट्याच्या याच्यावर. तर मला सर्व म्हणजे जे माझ्याबरोबर जे आले त्या सर्वांचं मला मी खूप आभारी आहे की मला त्यांनी चांगली मला हेल्प केलेली आहे, चांगली मदत केलेली आहे, चांगले सहकार्य दिलेलं आहे. थँक्यू आम्हाला आणल्याबद्दल तुम्ही. आणि गोड आठवणी घेऊन आता आम्ही घरी जाणार आहोत. धन्यवाद. बाजारची तयारी, सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकूचा बाजारी. मी आहे कोली सोनी लाडू मुंबईच्या किनारी, मालकीने खोली आणल्या चल जाऊ बाजारी. सरगानी हलवा ताजराय मावळ पारूचे पल्ल्यावरी, झिंगानी पार काटेरी मावळ दिसते सोनेरी. सरगानी हलवा ताजराय मावळ पारूच्या पल्ल्यावरी, झिंगानी पार काटेरी मावळ दिसते सोनेरी. घेर काका ताजराय मावळ पारूचे पल्ल्यावरी, अरे कोली नाकवा दर्याशी आणले मावळ सोनेरी. सोरीला मुंबईच्या किनारी, मारून कोली आणल्या चल जाऊ बाजारी. संपवतोय. गुड नाईट, बाय.